Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात वेगवेगळे गट पडलेले आहेत. मात्र काटेवाडीकर जे आहेत ते अजूनही अजितदादांच्या मागे ठामपणे उभे आहेत. आपण या ठिकाणी जर बघितलं तर काटेवाडीतल्या घराघरावरती अशा पद्धतीचा बोर्ड लागलेला आहे. दादा बहिणी हे तुमचंच कुटुंब आणि आम्हीच इथले उमेदवार अशा पद्धतीचे बोर्ड लागलेले आहेत. आणि मी सध्या शरद पवारांच्या थोरल्या बंधूंच्या घरी अर्थात पांडुरंग पवार यांच्या घरी आहे. आणि हे काटेवाडीतलं पवार कुटुंबीय आहे जे शरद पवारांच्या थोरल्या बंधूंचं कुटुंबीय म्हणता येईल. आणि या कुटुंबियांसोबत आपण बोलणार आहोत. ह्यांनी राजकीय भूमिका वेगळी घेतलेली आहे. काय आहे तुम्ही आज जी भूमिका घेतली आहे ते नेमकी काय भूमिका आहे? आमची भूमिका अशी आहे की सुनित्रा वहिनींनी या गावासाठी काटेवाडी गावासाठी खूप काही काम केलेलं आहे. गेली 20 वर्षे त्यांनी ह्या विकासाचा काटेवाडी गावाचा विकास केलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा विकास झालेला आहे. शिक्षण क्षेत्रात असू द्या, गावात दवाखाना आलेला आहे, गावात ग्रामपंचायत चांगली झालेली आहे, गावाची सडका रस्ते चांगले झालेले आहेत, गावात स्वच्छता आहे, अनेक पारितोषिकं त्यांनी मिळवलेली आहेत. आणि हे सर्व कार्य सुनित्रा वहिनींनी स्वतः हातात झाडू घेऊन सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी कार्य केलेलं आहे. त्यामुळं आजही आम्ही सर्व काटेवाडीकर आमच्या घरातला कुटुंबीय सुनित्रा वहिनींच्याच पाठीमागे ठामपणे उभा आहोत. अजितदादांचा विकास बारामतीत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनित्रा वहिनी उभा आहेत. त्यांना पूर्ण आमच्या गावातून आमच्या कुटुंबातून सर्वांना त्यांना पाठिंबा आहे. तुमची काय भूमिका आहे? विकासाच्या मागे जाणार असं सांगितलंय, तुमची काय भूमिका आहे? हो, विकासाच्याच मागे जाणार. दादांनी आणि वहिनींनी भरपूर विकास केलेला आहे, त्यामुळे आम्ही विकासाच्याच मागे जाणार. पण एक पवार कुटुंबीय म्हणून जर एकत्रित पाहिलं तर पवार साहेबांनी जर मिटिंग घेतली तर तुमच्या भूमिकेमध्ये काही बदल होऊ शकतो असं वाटतं? नाही होऊ शकत. कारण का पवार साहेबांचा आमचा काही परिचय नाही. सुप्रियाताईंचा आज माझं लग्न 94 साली झाले. तेव्हा आम्ही गावात आली तेव्हा काटेवाडी गाव एवढं गाव घाण होतं, वास येत होता, दुर्गंधी येत होती. पण मी दादांना म्हणाले ही वास येत होता. मी चुलत्यांना म्हणाली मला काटेवाडी गावात का बनवून दिलं. साहेबांचं गाव ओळखलं जातं पण दुर्गंधी ही येत होती, वास येत होता. सगळी मी म्हणायची मला उगाच दिलं काटेवाडी गाव डोंगरावरती गाव त्या कडावर नेऊन ठेवले मला. पण आज वहिनीमुळं आज खराटा वहिनीने घेतला 20 वर्षापूर्वी. आज स्वच्छ गाव केलं, सगळ्यांना सुंदर काटेवाडी दिसायला लागली. रस्ता दादाने केलं. आज मुंबई पुणे शहरासारखे रस्ते दिसायला लागलेत. आणि दवाखाना सुद्धा दादाने केला. आणि दादा म्हणले मी एकटा आहे. एकटे नाहीत दादा, आम्ही सावत्र कुटुंब आणि चुलत कुटुंब आणि सगळी जनता दादांच्या पाठीशी या. त्यामुळं आम्ही विकासालाच महत्त्व देतोय आजपर्यंत. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? आता त्यांनी सांगितलं की सगळे पवार कुटुंबीय एक आहेत. इतके दिवस हे पांडुरंग पवार यांचं कुटुंबीय कधीच राजकीय पार्श्वभूमी म्हणजे कधीच राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. नेमकं काय करतं हे कुटुंब? नाही, राजकारणात जरी नसले तरी दादांना पवार कुटुंबियाचा पाठिंबा आहे. आणि कसं आहे की सुनेत्राताई गावात आल्यानंतर सगळ्यांची चौकशी करतात. बाहेर आम्ही जरी असलो तरी आम्हाला जाऊबाई म्हणूनच आम्हाला समजतात आणि सगळ्यांना आमची ओळखसुद्धा करून देतात. त्यांनी कधी भेदभाव केलेला नाही. आणि कसं आहे की कुठल्याही मंत्र्याची बायको एवढी हे करणार नाहीत, पण ताईंनी स्वतः हातात झाडू घेऊन सगळं गाव स्वच्छ केलं. घरावरती महिलांच्या बोर्ड लावायला सुरुवात केली. आणि जेवढं काय त्यांना करता येईल तेवढं ते महिलांसाठी सुद्धा भरपूर करतात. आणि त्याच्यामुळं विकास हा ताईंच्यामुळं भरपूर वहिनींच्याबरोबर भरपूर झालेला आहे. म्हणून आमचा पाठिंबा सगळा दादांना आणि वहिनींनाच आहे. विकासाची गोष्ट सांगितली जाते काटेवाडीतल्या. पवार साहेबांनी काही लक्ष दिलं का नाही मग गावामध्ये? कसं आहे, सुरुवातीच्या काळात साहेबांनी लक्ष दिलंच होतं, पण त्यानंतर ज्यावेळी दादांच्याकडे जबाबदारी दिली गेली त्यानंतर आपण सगळे बघतोय की दादांनी ते किती उत्तमपणे निभावलेले. आणि दादांच्या नंतर ज्यावेळी दादांना राज्याचं सगळं व्यवस्थापन असेल, पक्षाचं सगळं असेल, त्यानंतर सुनित्रा काकींनी हे गाव हातात घेतलं. तुम्ही काटेवाडीचं नाव फक्त स्वच्छ सुंदर हरित काटेवाडी आपण सगळीकडे बघतो, त्याच्या मागे किती कष्ट आहेत हे काटेवाडीकरांनी
बघितलेलं आहे की सुनेत्रा काकींनी किती कष्ट घेतलेले आहेत आणि ते सगळं समाजकार्य असेल, राजकारण असेल, म्हणजे सुनेत्रा काकींचं सांगायचं झालं तर त्यांनी कधी राजकारण कधीही केलेलं नाही आत्तापर्यंत, किंवा त्यांनी कधी डोक्यातही ठेवलं नव्हतं की बाबा मी स्वतः लोकसभेचे उमेदवार असेल किंवा काय. त्यांनी आत्तापर्यंत सगळं समाजकारण करायचं म्हणून आत्तापर्यंत सगळं कार्य केलं आणि ते सगळं करत असताना आमचं पूर्ण पवार कुटुंबीय कसं एकत्र राहील हे सगळ्यात मोठा खरीचा वाटा त्यांचा आहे. प्रत्येकाचा कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल, लग्न असेल, प्रत्येकाच्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार, आधी कार्यक्रमाच्या विचारपूस करणार, काय पळापळ आहे का, काय काम आहे का सांगा, हे सगळं त्यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन सगळं आतापर्यंत पुढे नेलं आहे. सुनेत्रा वहिनी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. सुप्रियाताईंचं काय योगदान? सुप्रियाताई कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात का? नाही, आता गेले 15 वर्ष ते लोकसभेत काम करतात. ते वेळेअभावी कदाचित ते आले नसतील, पण गेली 20 वर्ष झालं सुनेत्रा वहिनी ह्या पवार कुटुंबियाशी काटेवाडीमध्ये अतिशय बारकाईने लक्ष देऊन सगळ्यांची विचारपूस वगैरे करून, म्हणजे आमच्या कुटुंबावर आत्तापर्यंत कोणी जर डोक्यावर हात असेल तर तो गेले 20 वर्षापासून, जसं आम्हाला कळते तेव्हापासून दादा आणि सुनेत्रा काकी ह्या दोन व्यक्तीचाच आमच्या कुटुंबावर आजपर्यंत हात आहे आणि इथून पुढे राहणार आहे आणि आम्ही कायम त्यांच्याच पाठीशी असणार आहे. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास बापूंनी वेगळी भूमिका घेतली, पण तुम्ही आता अजितदादांना साथ देताय. काय सांगाल, काय आव्हान कराल, बापूंना काय सांगाल? नाही, बापूंचा विचार वेगळा असेल, आमचा विचार वेगळा आहे. आम्ही विकासाच्या मार्गावर, दादा जो विकास करतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहिलो. काय सांगाल, जी भूमिका पवार साहेबांनी घेतलेली आहे, अजितदादांनी घेतली आहे, ते अजितदादांच्या भूमिका ज्या आहेत त्या खुद्द श्रीनिवास बापूंना पण पटली नाही. तुम्हाला ही भूमिका पटली का भाजपसोबत जाऊन त्यांनी साथ देणं? 100% ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात, त्यात काही दुमत नाही आहे. तो श्रीनिवास बापूंचा काकांचा विषय आहे. पण ज्यावेळेस आम्ही इथं काटेवाडीत राहतो तर हे अगदी आमच्या घराच्या 10 फुटापासून हागणदारी सुरुवातीला होती. तिथपासून सुनेत्रा वहिनींनी आमच्या डोळ्यासमोर झाडलं आहे गाव. म्हणजे इतके घाण अवस्थेत राहणाऱ्या लोकांना स्वर्गात आणून ठेवलं आहे. प्रत्येक गोष्ट हे झालं सामाजिक उपक्रम. आमच्या पर्सनल कोणत्याही अडचणीला असलं तर दादा वहिनी 100% ठाम उभे असतात मागं. म्हणजे आम्ही आज कामं करताना एक कॉन्फिडन्स असतो की काही झालं तर आपल्याला दादा आहे मागं, बाकी काही नाही. म्हणजे जे आज प्रचाराचा मुद्दा दादांच्या विरोधात केला की बाबा हे कॉन्ट्रॅक्टरच आहेत, मलिदा गँग आहे, 100% मी ठामपणे सांगतो की जेव्हा एखाद्या लोखंडाला परिसराचा स्पर्श होतो त्याचं सोनं होतं, तसं अक्षरशः दादांमुळं ह्या सगळ्या आमच्या गावकऱ्यांचं, सगळ्या लोकांचं कशामुळे झालं. दादांनी कुणाला असं वैयक्तिक सांगितलं नाही की तू काम कर हे कर. एक कॉन्फिडन्स लेवल असते की बाबा काय अडचण आली तर आपल्याला दादा मागं आहेत. ह्या विश्वासावर सगळ्यांनी कामं घे, कुठं विकास कर, ज्याला जमेल ती. म्हणजे आमचा छोटा बारका भाऊ आहे, तो वर्कशॉप चालवतो, हा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो प्रत्येकजण आणि गावातले खूप जण आहेत की जे आपापल्या ह्याच्या कामावरती पुढं जातात. ते फक्त दादांच्या कामामुळं की नाही चला दादा आहेत, वहिनी आहेत, हे कॉन्फिडन्सवर सगळेजण. आणि म्हणून आम्ही आपलं दादांच्या जीवावरती हे सगळं करतो आणि त्यांच्याच पाठीशी ठाम राहणार आहोत. पवार कुटुंबियांनी, म्हणजे तुमच्या कुटुंबियांनी कधीही राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. आज राजकीय भूमिका स्पष्ट करायची वेळ आलेली आहे. जर समजा शरद पवार साहेबांनी एकत्रित बैठक घेतली सगळ्या पवार कुटुंबियांची आणि समजूत काढायचा प्रयत्न केला आणि त्यांनी जर त्यांची भूमिका तुम्हाला समजावून सांगितली तर तुमच्या भूमिकेमध्ये काही बदल होऊ शकतो? नाही, आमच्या भूमिकेमध्ये बदल काही होणार नाही. आमचा ठाम आणि ठाम आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांनाच पाठिंबा राहणार. आणि कसं आहे, तुम्ही जे विचारलं की आत्तापर्यंत तुम्ही पुढं आलेलं नाही, तर आत्तापर्यंत ती गरजच लागली नाही. ज्यावेळी आदरणीय दादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी संपूर्ण आमचं कुटुंब सगळ्यांनी ठरलं की आपण कायमस्वरूपी दादांच्या सोबत पहिल्यापासून तर आहोतच, पण आता पुढे येण्याची गरज आहे. कारण ज्या काही बातमी येत आहेत की बाबा दादांना एकटं पाडलं जातं आहे, तसं काहीही नाही. पूर्ण पवार कुटुंबीय दादांच्या बरोबर आहे. तुम्ही ही जी भूमिका आज स्पष्ट केलेली आहे, लोकसभेच्या निवडणुकामध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघात जाऊन ही भूमिका सांगणार आहात का? त्यांचा प्रचार करणार आहात? आम्ही सुनेत्रा काकींचा उमेदवार जाहीर होण्याआधीपासून आम्ही हे आमचं कार्य सुरू केलेलं आहे. लोकसभा मतदारसंघात सगळ्या पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही गावोगावी जातोय. आम्ही गेले 5 दिवस बोरला होतो, 2 दिवस आम्ही आत्ता बारामती तालुक्यात दौरा केला. उद्यापासून पुन्हा आम्ही बोर तालुक्यात आहे आणि दौंड तालुक्यातही फिरतोय आणि इंदापूर तालुक्यात आम्ही सगळं पवार कुटुंबीय
ज्या ज्या परीने जाता येईल, ज्या ज्या परीने लोकांपर्यंत पोहोचता येईल, सगळे पोहोचत आहेत. निश्चितपणे हे होतं पवार कुटुंबीय, जे शरद पवार यांचे बंधू पांडुरंग पवार यांचं कुटुंबीय आहे. शरद पवारांची भूमिका जरी वेगळी असली तरी अजित पवारांना पवार कुटुंबियांकडून एकटं पाडलं जात आहे असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे हे पवार कुटुंबीय जे आहे ते अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहताना दिसत आहे. कॅमेरामॅन तेजससह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.